जय शिवराय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक चतुर व्यक्ती आहेत. उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही. त्यांनी एक गुगली टाकली होती की वक्त विधेयकाला बाळासाहेबांचे विचार असणारे पाठिंबा देणार, म्हणजेच उद्धवजींनी जर या विधेयकाच्या बाजूनी मतदान केलं तर ते हिंदुत्ववादी आहेत अशी बोंबाबोंब करून इंडिया आघाडीमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न करायचा आणि विरोधामध्ये मतदान केलं तर सेनेने बाळासाहेबांचे विचार सोडले असा आरोप करायचा. अर्थात उभाटा सेनेने ठरल्याप्रमाणे इंडिया आघाडीच्या बरोबरच राहणं पसंत केलं. त्यांनी विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलं. या विधेयकाला हिंदुत्वाचा रंग देण्याचं काय कारण होतं? वक्त कायदा रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं का? शिवसेनेच्या विषय पत्रिकेवरतीही कधी हा प्रश्न नव्हता. मग उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेने बाळासाहेबांचे विचार कसे काय सोडले जाणार होते? तसेच या विधेयकातील काही महत्वाच्या तरतुदींवरती आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वक्त कायद्या संदर्भामध्ये मी या अगोदर एक एपिसोड बनवला आहे. आपण जर तो बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी कालबाह्य होतात आणि त्या बदलणं अत्यंत गरजेचं असतं. अमर्यादित अधिकार प्रदान करणाऱ्या या कायद्याच्यामुळे वक्त बोर्डाकडे आज संरक्षण आणि रेल्वे खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त अचल संपत्ती अर्थात जमीन आहे. या कायद्याचा दुरुपयोग तर झालाच, पण काही अनियमित कारभाराच्यामुळे बोर्डाचं आणि परिणामी मुस्लिम समाजाचं फार मोठं नुकसान झालं आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळेच या कायद्यामध्ये बदल आणायला हवे होते हे सत्य, पण मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी, महिलांना न्याय देण्यासाठी आणि पैशाचा व संपत्तीचा योग्य विनियोग होण्यासाठी हा कायदा आणलाय असं सरकार सांगतंय. चालायचं. आता आपण या विधेयकातील काही महत्वाचे बदल आणि त्यांना विरोध का होतो हे थोडक्यामध्ये समजून घेऊया. पहिला बदल म्हणजे सेक्शन 40 नुसार वक्त बोर्ड जर कोणत्या जमिनीवर अधिकार सांगत असेल तर मालकाला फक्त वक्त ट्रिब्युनलकडेच दाद मागावी लागत होती, पण आता जागा मालक रेव्हेन्यू, सेशन किंवा वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊ शकेल. दुसरा बदल म्हणजे वक्त ट्रिब्युनलचा निर्णय पूर्वी अंतिम मानला जायचा, पण आता तसं होणार नाही. ट्रिब्युनलच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येईल. तिसरा बदल म्हणजे पूर्वी संपत्तीची मालकी वक्त बोर्ड ठरवत होता, आता जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयामध्ये हा निर्णय घेतला जाईल. म्हणजेच एकतर्फी जागेची मालकी सांगण्याचा वक्तचा अधिकार संपला आहे. 4. जोपर्यंत कुणीतरी आपली मालमत्ता वक्त बोर्डाला दान देत नाही तोपर्यंत ती बोर्डाची मालमत्ता होणार नाही. मग भले त्या जागेवरती मशीद का उभी राहिली असे ना. पूर्वी मोकळ्या जागेवरती किंवा कुणाच्याही खाजगी जमिनीवरती प्रार्थना स्थळ उभं केलं की ती वक्तची मालमत्ता व्हायची. 5. स्वतःची खाजगी मालमत्ता वक्तला दान करण्यापूर्वी तो किंवा ती 5 वर्ष मुस्लिम धर्म पाळणारे हवेत हा नियम करण्यात आला आहे. 6. या बोर्डामध्ये शिया सुन्नी यांच्या बरोबरीने बोहरा आगा खान समाजालाही सामावून घेतला आहे आणि पक्षपात नको यासाठी बोर्डावर 2 बिगर मुस्लिमांनाही स्थान देण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त नियमित ऑडिट आणि बोर्डाची मालमत्ता वेबसाईटवरती जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 8. बोर्ड आणि कारभार पूर्णपणे पारदर्शी असेल आणि संपत्तीचा योग्य वापर केला जाईल असे नवीन कायद्यामध्ये सांगितलं आहे. 9. या 2 महिलांना बोर्डावर स्थान दिलं जाणार आहे, मात्र त्यांची नेमणूक नक्की कशी करणार याबाबत अजून स्पष्टता नाही. महिला सबलीकरण हे या सरकारचं ध्येय आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आता केंद्राने आणलेल्या या नवीन विधेयकाला इंडिया आघाडी विरोध करणार हे ठरलेलंच होतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे वक्त बोर्डाच्या अधिकारावरती प्रचंड मर्यादा येणार आहेत. त्यांच्या कारभारामध्ये सरकार ढवळाढवळ करू शकणार आहे आणि त्यामुळेच साहजिकच एक मोठा समाज दुखावला जाणार होता. पण सरकारने सांगितलं की या कायद्याच्यामुळे कुणाचंही नुकसान होणार नाही, उलट हे बोर्ड अधिक श्रीमंत होऊन यातील निधीचा मुस्लिम समाजातील मागास वर्गाला फायदा होणार आहे. अनेक मुस्लिम मंडळी या नवीन विधेयकाची वाट बघत आहे. त्यांच्या उन्नतीचा हा मार्ग आहे. म्हणजे गंमत बघा, जे मुस्लिम समाजाचा विकास करतायत ते हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या विकासाच्या आड येत आहेत ते हिंदू विरोधी असं काहीच चित्र तयार झालेलं आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता तेव्हा भाजप तेवढ्या आक्रमक पद्धतीने वागत नव्हता. हिंदुत्वाच्या समान मुद्द्यावरती प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी युतीची मुहूर्तमेढ रचली. अर्थात त्यावेळी सुद्धा या दोघा जणांच्या मध्ये अधूनमधून खटके उडायचे. पुढे 2014 साली युती तुटली आणि भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिल्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. पुढे जनरेट्याच्यामुळे भाजपला शिवसेनेला आपल्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावं लागलं. 2019ला भाजप शिवसेना युतीमध्ये लढले, त्यांना बहुमतही मिळाले. मात्र 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं म्हणून शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी नकार दिला. मग सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबरीने सरकार स्थापन केलं. हे भिन्न विचारधारांचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावरती एकत्र आले होते. उद्धव ठाकरे जरी या दोन पक्षाच्या जीवावरती मुख्यमंत्री बनले होते तरी त्यांनी आपण हिंदुत्व सोडलं नसल्याचं अनेक वेळा जाहीर केलं होतं. एवढंच नव्हे तर शिवसेनेचे आमदार अयोध्येला सुद्धा जाऊन आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले असे आरोप होऊ लागले. आता कोणी उभाटा सेनेतून युतीमध्ये येतो तेव्हा बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी वगैरे सांगितलं जातं. एकमेकांच्या कुरापती काढण्याची एकही संधी हे दोघं सोडत नाहीत. केंद्र सरकार दावा करतं त्यानुसार हा नवीन कायदा खरोखरच मुस्लिम समाजातील तळागाळातील जनतेच्या उद्धारासाठी काम करू अशा मनापासून शुभेच्छा. तुम्हाला काय वाटतं की हा कायदा खरोखर गरजेचा होता? गरीब जनतेचं भलं करण्याची सरकारची खरोखरच इच्छा आहे? ही जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची आहे हा इंडिया आघाडीचा आरोप कितपत खरा होईल हे कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे जरूर शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.